नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसन मुक्तीसाठी किंवा दारू सुटण्यासाठी, बघा व्यसन मग ते कोणत्याही प्रकारचं असो, दारू, गुटखा, जे काही तामसिक पदार्थ, जे कोणत्याही प्रकारचं व्यसन सुटण्यासाठी आज आपण अत्यंत प्रभावी स्वामींची सेवा बघणार आहोत. या सेवेने असंख्य स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे, असंख्य ताईंना अनुभव आलेला आहे. ज्या ज्या ताईंनी त्यांच्या पतीसाठी, भावासाठी, मुलासाठी सेवा केलेली आहे त्यांना अनुभव आलेले आहेत. अगदी खात्रीशीर आणि प्रभावी सेवा आहे, तुम्ही नक्की करा. तुमच्या घरातही एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल, व्यसनाच्या खूप आहारी गेलेली असेल, एक दिवसही त्या व्यक्तीला व्यसन म्हणजे केल्याशिवाय जमत नसेल, मग तो तुमचा भाऊ असेल, पती असेल, मुलगा असेल, सासरे असतील, कोणीही असो, त्यांच्यावरती अतिशय म्हणजे कितीही तो व्यसनाच्या आहारी गेलेला व्यक्ती या सेवेने त्यातून बाहेर पडेल, यात काही शंका नाही. आणि अत्यंत प्रभावी आणि अत्यंत म्हणतो ना की अनुभवसिद्ध ही सेवा आहे. दोन्हीही सेवा सांगणार आहे, दोन्हीपैकी जी जमेल तुम्हाला ती करा. म्हणजे दोन्ही सेवा 100% खात्रीशीरच आहेत. तुम्ही नक्की करा आणि अनुभव घेऊन घ्या. आता दोन्ही करायच्या, दोन्ही केलात तरी चालेल, दोन्हीपैकी कोणतीही एक केला तरी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आता सगळ्यात पहिले बघा, व्यसन. आता ताई व्यसन म्हणजे नुसतं दारूच काय, बघा कोणतंही व्यसन असो, दारू असो, गुटखा असो, परस्त्रीशी संबंध किंवा कुठल्याही व्यसनावर ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. तर आता काय करायचं बघा, व्यसन आपण आपल्या घरात एखादी व्यक्ती व्यसन करत असते आणि ती व्यक्ती व्यसन केली की करते, पण त्याचा त्रास सगळा जो आहे तो अख्ख्या घराला होतो. लक्षात घ्या, घरातील लहान मुलांच्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. तुम्ही दारू पिऊन येता, घरात गोंधळ करता, दंगा करता, घरातील वातावरण खराब करता, घरातल्या स्त्रीला म्हणजे तुमच्या पत्नीला, आईला मारहाण करतात. तेच ती मुलं लहान बघत असतात, त्यांच्यावरही तेच संस्कार होतात. आणि मेन म्हणजे आपला पैसा तुम्ही व्यर्थ घालवता, तुमचं शरीर खराब करता. इतके सगळे बघा, दारूने काय चांगलं झालेलं आहे सांगा? एकेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ही दारू संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये खूप मोठं कारण आहे, लक्षात घ्या. म्हणून अनेक ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई, नवरा खूप दारू पिऊन येतो, एक दिवससुद्धा त्याला व्यसन केल्याशिवाय जमत नाही, तर कोणती सेवा करू ज्याने माझ्या मागचा हा ताप जाईल किंवा माझ्या नवऱ्याची ही दारू सुटेल, अशी आम्हाला सेवा सांगा. तर नक्कीच ही सेवा तुम्ही करा, 100% तुम्हाला अनुभव येणार. त्याआधी सेवा सांगण्याआधी तर बघा, पहिल्यांदा मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे. तो उपाय जर ह्या सोबत तुम्ही केला तर तुम्हाला लवकर अनुभव येईल, यात काही शंका नाही. तर बघा, एक उपाय करायचा. आता म्हणजे उपाय म्हणजे काय करायचा, तर रोज सकाळी आता तुमचा नवरा किंवा भाऊ कोणीही जो व्यक्ती व्यसन करतो आहे ना, त्याच्यापर्यंत ते पाणी पोहोचवायचं आहे. तर बघा, 1 ग्लास पाणी घ्यायचं तुम्हाला आणि हा उपाय जो आहे, तर सेवा जी आहे ते मी नंतर सांगणार आहे, हा पहिला उपाय सांगते. तर 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यात 4 काळी मिरी टाकायच्या आणि थोडासा गूळ टाकायचा. लक्षात आलं? 4 काळी मिरी आणि थोडासा गूळ, तो त्या पाण्यात टाकायचा आणि 1 ग्लासच पाणी घ्यायचं. 1 ग्लास, एवढा छोटा ग्लास असतो ना, ते 1 ग्लास पाणी घ्यायचं, उकळायचं. ते उकळलेल्या पाण्यात त्या 4 काळी मिरी आणि गूळ टाकायचा आणि ते पाणी इतपत उकळायचं, म्हणजे 5 मिनटं 10 मिनटं ते पाणी उकळून द्यायचं. एका ग्लासचं अर्धा ग्लास ते पाणी झालं पाहिजे, एवढं ते उकळायचं. त्या काळी मिरीचा, गुळाचा अर्क त्यामध्ये उतरला पाहिजे, असं ते त्या एका ग्लासचा अर्धा ग्लास झाला पाहिजे, असं करायचं. आणि ते पाणी जे आहे, ते पाणी तुमचं जो काही व्यक्ती व्यसन करतो, मुलगा, नवरा, पती, कोणी असेल, त्या व्यक्तीपर्यंत त्या व्यक्तीला ते पाणी द्यायचं. कधी द्यायचं? अनुशापोटी. म्हणजे त्यांनी आता बघा, घराच्या बाहेर जाण्याआधी त्यांना ते पाणी द्यायचं. म्हणजे बा, आता घराच्या बाहेर जाणार म्हणजे ते व्यसन करणारच. ते जोपर्यंत घरात आहेत, जोपर्यंत त्यांनी काही खाल्लेलं नाही, पिलेलं नाही, तोपर्यंतच अनुशापोटी सकाळी सकाळी त्यांना ते अर्धी वाटी पाणी द्यायचंच. ताई पित नाहीत, काय करू? कसंही करा, पण ते पाणी त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवायचं. आता पण एक लक्षात घ्या, अनुशापोटीच हे पाणी द्यायचं. म्हणजे दिवसभरामध्ये हा उपाय केला तर तो त्यांना लागू होणार नाही. म्हणजे त्यांच्या पोटात जोपर्यंत काही नाही आहे, सकाळी सकाळी आता ते काय लवकर जेवत नाहीत, आपण काय लवकर उठल्या जेवत नाही, नाश्ता करत नाही. उठल्या ब्रश वगैरे केले, चहा वगैरे द्यायच्या आधी त्यांना ते पाणी द्यायचं आणि मग ते पुढचं काही काम करू शकतात, ठीक आहे. तर ते पाणी काय काम करतं लक्षात घ्या. ते पाणी जे आहे, हा उपाय जो आहे, गुणकारी जे काय म्हणतो, आपलं काढाच म्हणू एक तरफ, एक अर्थी. तर तो हा जो काही काढा आहे तो
त्यांची जी पिण्याची, दारू पिण्याची जी तलफ आहे ती कमी करते, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही हे जर काही औषध आहे किंवा काढा आहे तो त्यांना रोज सलग सलग द्यायचा, आणि तर आज दिला आहे उद्या दिला नाही असं नाही करायचं. बघा, ह्याला काही जास्त वेळ लागत नाही, अगदी जाता जाता आपण हे काम करू शकतो. फक्त अवघड गोष्ट आहे ती म्हणजे त्यांच्यापर्यंत ते पाणी पाजण्याची. आता ज्याला स्वतःलाच गरज आहे की बाबा मला दारू सोडायची आहे तो ते पिणारच, पण एखादी असतात माणसं की ज्यांना काही म्हणजे याच्याशी घेणं देणं नसतं, त्यांना फक्त व्यसन करायचं असतं, त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही कसं पोहोचवायचं ते तुम्ही बघा. पण हे जे काही काढा आहे ते अत्यंत प्रभावी आहे. फक्त अनुशापोटी हे तुम्हाला द्यायचं आहे, ठीक आहे. हा उपाय तुम्ही रोज सलग 15 दिवस करून बघा. त्यांची पिण्याची जी तलफ आहे किंवा वारंवार त्यांना 1-2 वेळा सारखं जातात, बाहेर जातात, पिऊन येतात, असं जर त्यांचं असेल तर ते पिण्याची तलफ जी आहे ते कमी करतं, आणि त्यापासून त्या दारूपासून हे जे काही काढा आहे तो लांब ठेवतो. त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करा. तर त्याच्यानंतर आता हा उपाय झाला. आता ह्या उपायासोबत आपल्याला एक सेवा करायची आहे. सेवा करताना तुम्हाला 45 दिवस ही सेवा मोजून तुम्हाला करायची आहे. 45 दिवसाच्या आत तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. फक्त सेवा करत असताना मनापासून करायची, विश्वास आणि श्रद्धेने करायची. नाहीतर ताईंनी सांगितलं आहे करून बघूया, त्याची दारू सुटली तर सुटली, नाहीतर नाही. असं काय नाही. माझ्या नवऱ्याची दारू सुटणारच आहे, तो व्यवस्थित चांगला होणार आहे, तो व्यसनातून मुक्त होणार आहे, आणि असा पॉझिटिव्ह विचार ठेवायचा. महाराजांना प्रार्थना करायची. संकल्पयुक्त 45 दिवस सेवा केली तरी चालेल. शक्यतो 45 दिवस संकल्पयुक्त सेवा करा. संकल्पयुक्त सेवेत आपण खंड पडत नाही, म्हणजे एखाद्या वेळेस बेजबाबदारपणा किंवा सेवेचा कंटाळा आपण करत नाही. त्याच्यामुळे संकल्पयुक्त सेवा करा. आता संकल्प करायचा. आता विनासंकल्प, ताई संकल्प न करता केलं तर चालेल का, मी कधीही चुकवणार नाही, तर ठीक आहे, तुम्ही विनासंकल्प देखील सेवा करा, काही हरकत नाही. तर आता संकल्प करायचा. सगळ्यात पहिले देवघरापुढे आपल्या घरात स्वामींचं अधिष्ठान असतं. महाराजांना सांगायचं की तुम्ही कशासाठी ही सेवा करताय. संकल्प करायचा. हातात थोडं, उजव्या हातात थोडं पाणी, फूल, अक्षता, हळद कुंकू घ्यायची. माझ्या नवऱ्याचं व्यसन सुटावं, त्याची दारू सुटावी म्हणून मी ही सेवा करते. ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझ्या नवऱ्याला व्यसनातून पूर्णपणे मुक्त करा स्वामी, असं महाराजांना प्रार्थना करायची आणि संकल्प सोडायचा, ठीक आहे. संकल्प सोडला. अगदी साधा भोळा आपलं छोटासा संकल्प सोडायचा आणि सेवेला चालू करायचा. ही सेवा करत असताना आपली नित्यसेवा पण करायची. रोज स्वामींचे 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी ह्या सेवा झाल्याच पाहिजेत, कळालं. तर नित्यसेवा चुकवायची नाही. आता ही सेवा कोणती, तर बघा, ही सेवा आहे तारक मंत्राची. दुसरी सेवा ती आहे, तीसुद्धा अतिशय प्रभावी आहे. दोन्हीपैकी जी जमेल ती सेवा तुम्ही करा. तर आता काय करायचं, 1 ग्लास पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये ते पाणी इथे ठेवायचं, म्हणजे देवघरापुढे ठेवायचं. त्या पाण्यावरती उजवा हात तुमचा ठेवायचा, ठीक आहे. उजवा हात ठेवायचा. उजवा हात ठेवला तरी चालेल, किंवा ही 3 बोटे जी आहेत ती त्यामध्ये ठेवायची, म्हणजे बुडवायची, पाण्यामध्ये बुडवायची. ग्लास जो आहे तो पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा, 3 बोटे त्यात बुडवायची, आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्राने अनेकांचे कितीतरी, म्हणजे म्हणतो ना की कट्टर व्यसनाधीन लोक जे आहेत ते यातून बाहेर पडलेले आहेत. या अगदी साध्या सेवेने, साध्या सोप्या सेवेने, ना कोणतं पारायण, ना कोणतं मांडणी सेवा, काही नाही, फक्त तारक मंत्राच्या या सेवेने अनेकांची कट्टर व्यसनाधीन लोक त्यातून बाहेर पडलेले आहेत. इतकी प्रभावी सेवा आहे. ज्यावेळी आपण केंद्रात अनुभव ऐकतो त्यावेळी तारक मंत्राचीच सेवा आपल्याला दिली जाते. तर बघा, इथे ठेवायचा तो ग्लास. महाराजांना आपण संकल्प केला, प्रार्थना केली, त्यानंतर 3 बोटे. लक्षात घ्या, आपण सेवा करताना तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 टाईम सेवा करू शकता. नसेल जमत तर 1 टाईम सेवा करू शकता. तुमची इच्छा असेल तर 2 टाईम पण सेवा करू शकता, ठीक आहे. आता सेवा करत असताना अगरबत्ती, दिवा हे सगळं लावणं गरजेचं आहे. धूप लावा आणि मग सेवेला चालू करा. आता सेवा करत असताना ग्लासवर हात ठेवा किंवा बोटे बुडवा, आणि संकल्पयुक्त सेवा जर करणार असाल तर पहिला स्वामी स्तवन म्हणायचं, जे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये म्हणजे ग्रंथामध्ये आहे ते एकदा म्हणायचं, आणि त्याच्यानंतर सेवेला चालू करायचं. 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र जो आहे तो मनातल्या मनात म्हणायचा नाही, ही या सेवेतली महत्त्वाची गोष्ट आहे. मोठ्यानेच म्हणायचा. तारक मंत्राच्या लहरी, तरंग, त्याच्यातली पॉझिटिव्हिटी, ताकद, शक्ती त्या पाण्यामध्ये उतरत असते, आणि ते पाणी जे आहे ते साधंसुधं पाणी नसतं, ते तीर्थ बनलेलं असतं. त्याच्यामुळे तो तारक मंत्र जो आहे तो आपल्याला मोठ्याने म्हणायचा आहे. मोठ्याने म्हणजे कसं, निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, ॲटलिस्ट तुम्हाला तरी ते ऐकू आलं पाहिजे.
अशा पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे. नाही तर मनातल्या मनात म्हणून काही त्याचा उपयोग होणार नाही. ठीक आहे. तर आता 11 वेळेस, तर एक वेळेस म्हणू का 2 वेळा नाही, 11 वेळेसच तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला सेवेचा मेवा पाहिजे असेल तर सेवा देखील तुम्ही तितकीच मनापासून केलेली पाहिजे. म्हणून 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत हे स्मरत्रगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशा टोनमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे. नाहीतर निशंक होई रे म्हणा, निर्भय होई म्हणा, प्रचंड स्वामी असं काही उपयोग नाही. त्याचा काही तुम्हाला लाभ होणार नाही, उपयोग होणार नाही. उगाच ते घोकंपट्टी केल्यागत होईल. त्यामुळे शांत मनाने, विश्वासाने, स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा ह्या सेवेचा मला अनुभव येणारच आहे अशी पॉझिटिव्हिटी ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर आता 11 वेळेस तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जी आपण अगरबत्ती लावलेली असते त्या अगरबत्तीची थोडीशी रक्षा त्या पाण्यात टाकायची आणि ते पाणी जे आहे ते असं फुकायचं, पाण्यावरती असे फुंकर मारायचे. ठीक आहे. तर एकदा फुंकर मारायचे आणि ते पाणी जे आहे ते तुमच्या व्यसनाधीन व्यक्तीला द्यायचं. रोज उच्च कोटीचं तीर्थ तुमचा पती रोज पिईल आणि जे काही त्याच्या अंगी जे वाईट गुण आहेत ते नक्कीच स्वामी दूर करतील, यात काही शंका नाही. बघा, हे साधंसुद्धा तीर्थ नसतं. तारक मंत्राचे इतकी ताकद, प्रचंड ताकद आहे की अनेकांचे व्यसनच सोडा, एकेकांना 30-30 लाखाची नोकरी या सेवेने लागलेली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले संसार या सेवेने सुटले, परत जुळलेले आहेत. अनेकांना संतती प्राप्ती म्हणजे काही पण तुम्ही, अनेकांचे जे काही मोठमोठे रोग आहेत ते या सेवेने बरे झालेले आहेत. आजारातून बाहेर पडलेले आहेत लोक. आणि व्यसन तर काय, म्हणून तुम्ही ही सेवा अवश्य करा आणि रोज ते पाणी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं जो व्यसन करतो. आता ताई तो पाणी पित नाही, मग आम्ही दिलेलं आहे त्यांना त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं हे तुम्ही बघायचं. त्यांना सेपरेट चहा करा, त्यांच्या चहात ते सगळं पाणी म्हणजे सगळं चहातून त्यांना ते पाणी द्या. त्यांचं जेवण असतं, त्यांचं ज्यावेळी जेवतात त्यावेळी त्या जेवणातून त्यांना काहीतरी ते त्यांच्या जो तुम्ही जेवताना पाणी देता त्यावेळी ते पाणी त्यांना द्या. किंवा बाहेरून आल्यावर एखाद्या वेळेस त्यांनी पाणी मागितलं ते पाणी त्यांना द्या. त्यांना न कळता आपण त्यांच्यापर्यंत तो एक ग्लास त्यांच्यापर्यंत पोहोचवायचाच आहे, लक्षात घ्या. काही लोक असतात, मी मगाशी म्हणलं की स्वतःहून ते घेतील कारण त्यांना स्वतःहून त्यातून बाहेर पडायचं आहे. पण काही लोकांना व्यसनापुढं ना घर, ना संसार, ना मुलं-बाळं काही दिसत नाहीत. ते हे पाणी घेणारच नाहीत. त्याच्यामुळे ते पाणी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं ही तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे. आता ही झाली पहिली सेवा. दुसरी सेवा, 45 दिवस तुम्ही सेवा करायची आहे. दुसरी सेवा पण तुम्ही 45 दिवस करायची आहे. दुसरी सेवा आहे ती रुद्रपठण किंवा शिवमहिम्न स्तोत्र. तर शिवमहिम्न स्तोत्र जे आहे ते किंवा रुद्रपठण दोन्हीपैकी कोणतीही सेवा केली तरी चालेल. तर शिवमहिम्न स्तोत्र जे आहे तर त्याला पण असंच करायचं. म्हणजे तुमच्या घरात जर शिवपिंड असेल, म्हणजे शिवलिंग असेल, तर एका तामणामध्ये पहिल्यांदा असंच संकल्प वगैरे करायचा. एका तामणामध्ये संकल्प केल्यानंतर स्वामीस्तवन म्हणायचं आणि प्रार्थना करायची महाराजांना. आणि शिवलिंग जे आहे, शिवलिंग एका तामणामध्ये घ्यायचं. गळती असेल तर गळती लावायची. म्हणजे अभिषेक पात्रानं जर तुम्ही अभिषेक केला तर लवकर, म्हणजे तुमची सेवा लवकर होईल आणि व्यवस्थित पण होईल. जर अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही अभिषेक करणार की ती सेवा म्हणणार असं तुमचं जमलिंग होईल. त्याच्यामुळे अभिषेक पात्र असेल तर अभिषेक चालू करायचा आणि शिवमहिम्न स्तोत्र जे आहे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ते तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे. ठीक आहे. 11 वेळेस म्हणूपर्यंत तो अभिषेक शिवलिंग म्हणजे शिवपिंडीवरती चालूच पाहिजे, लक्षात घ्या. आणि ते जे काही अभिषेक केलेलं तीर्थ आहे ते तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं आहे. ठीक आहे. ह्या आणि अगदी साध्या सोप्या सेवा आहेत. तुम्ही नक्की करा. दोन्हीपैकी एक कोणती तरी सेवा करा. शिवलिंग म्हणजे शिवमहिम्न स्तोत्राची म्हणजे अभिषेकाची सेवा जमली तर ती करा, नाहीतर तारक मंत्राची करा. दोन्हीपैकी कोणतीही सेवा करा, तुम्हाला 100% नव्हे 100% अनुभव येणार. 45 दिवसाच्या आत तुमच्या त्या व्यसनाधीन व्यक्तीमध्ये बदल झालेला दिसेल. दारूचं व्यसन कमी झालेलं दिसेल. एखादी व्यक्ती पूर्णच व्यसनातून बाहेर आलेली दिसेल. बघा, कधी आपण असं होतं की सेवा तर करतो पण लवकर अनुभव येत नाही. कुठेतरी आपले भोग प्रारब्ध आडवे येत असतात. त्याच्यामुळे अनुभव यायला पण उशीर लागतो. पण ती गोष्ट हळूहळू आपल्याला आपल्या म्हणजे आयुष्यातून निघून जात असते वाईट गोष्ट. पण हळूहळू जरी जात असली तरी एक दिवस असा येतो की ती गोष्ट कायमची पूर्णपणे निघून जाते. आणि कायमची पूर्णपणे निघून गेल्यावर स्वामी आपल्याला असं काही देतात की महाराजांच्याकडे दुसरं काही मागायला उरत नाही. तो व्यक्ती त्यातून पूर्ण बाहेर पडलेला असतो. तो कधीच तिथून पुढे त्या
व्यसनापाशी जाणार पण नाही, इतकी त्याच्यात ती पॉझिटिव्ह एनर्जी भरलेली असते. म्हणून लवकर अनुभव आला नाही आणि 45 दिवसाच्या आत नवऱ्याची दारू सुटली नाही असं काही नाही. सेवा करत राहायची, सेवेचं फळ आपल्याला नक्की महाराज देत असतात. मासिक धर्म आल्यावर तेवढेच 5-6 दिवस स्किप करायचे, परत तुम्ही सेवा चालू करू शकता. ठीक आहे. आणि ज्या दिवशी मांसाहार कराल त्या दिवशी काही सेवा करू नका. म्हणजे ज्या दिवशी आता जरी मांसाहार आपण केला तरी आपल्याला इथं येऊनच सेवा करावी लागते, त्याच्यामुळे सेवा करायची नाही. फक्त तुम्ही जर मग मासिक धर्म आला तरी पण तुम्हाला सेवा करायचीच आहे. तर तुम्ही एक ग्लास घ्या, ग्लास ठेवा आणि ग्लासजवळ तारक मंत्र मोबाईलवरती लावून द्या. 11 वेळेस तारक मंत्र मोबाईलवरती लावून द्या आणि ते पाणी तुम्ही तुमच्या नवऱ्याला जे कोणी आहेत त्यांना द्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मासिक धर्म संपल्यानंतर तुम्ही स्वतः सेवा चालू करू शकता. ठीक आहे. असं काय केलं तरी पण चालेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.